हॅलो एव्हरीवन. ओके, तर हे आपलं कॉम्प्लेक्स नंबरचं थर्ड लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचं इंट्रोडक्शन बघितलं. सेकंड लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा आपण अल्जेब्रा बघितला. अल्जेब्रामधला फक्त एक पॉईंट रिमेनिंग आहे आणि बाकीचं आपल्याला आता बघायचं आहे कॉम्प्लेक्स नंबरची जॉमेट्री. तर कॉम्प्लेक्स नंबरच्या अल्जेब्रामध्ये फक्त एक पॉईंट जो रिमेनिंग आहे तो आहे स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. आपण ऑलरेडी बघितले व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर. आपण कॉम्प्लेक्स नंबरला झेडने डिनोट करतो आणि कुठलाही नंबर जो असेल जो ए प्लस आयोटा बी फॉर्ममध्ये असेल त्याला आपण म्हटलं होतं कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, तर कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ए आणि बी इज अ रियल नंबर. ओके, आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट फाइंड करायचा. फाइंड करायचं आपल्याला स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट फाइंड करताना आपल्याला सपोज कुठला गिवन कॉम्प्लेक्स नंबर असेल, लेट झेड मीन्स कॉम्प्लेक्स नंबर इज एक्स प्लस आयोटा वाय. एक्स प्लस आयोटा वाय इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. एनी कॉम्प्लेक्स नंबर. आपल्याला क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे तेव्हा लक्षात येईल जास्त. हा एक जनरली कुठला तरी कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्यामध्ये एक्स आणि वाय हे रियल नंबर्स आहेत. आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. जर काय फाइंड करायचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं. मग स्क्वेअर रूट फाइंड करायचं म्हणजे आपण काय करणार, याला स्क्वेअर रूटमध्ये टाकणार. मग आपण काय करायचं, लेट स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस आयोटा वाय इज ए प्लस आयोटा बी. गिवन कॉम्प्लेक्स नंबरला स्क्वेअर रूट फाइंड जर करायचं असेल तर आपण काय करणार, त्या गिवन कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट करणार आणि इक्वल्स टू कन्सिडर करायचे ए प्लस आयोटा बी. हा एक अजून एक कॉम्प्लेक्स नंबर आपण कन्सिडर केला, याला रिप्लेस म्हणून. नाऊ बाय टेकिंग स्क्वेअर टू द बोथ साइड वी विल गेट squaring to both side. Squaring to both side काय येणार मग, इकडचं स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. इट विल बी एक्स आयोटा वाय अँड वी गेट हिअर ए प्लस आयोटा बी का होल स्क्वेअर. स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडला, हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. इकडे काय येणार आहे, ए प्लस आयोटा बी होल स्क्वेअर. आणि हा जो ए प्लस आयोटा बी होल स्क्वेअर आहे, इथे आपण ही अल्जेब्राची जी आयडेंटिटी आहे ए प्लस बी होल स्क्वेअर, इट विल बी ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी आपण अप्लाय करणार. मग फर्स्ट टर्म जो ए आहे तो एच आहे, पण सेकंड टर्मला आपण इथे बी असतं तर हा आपण आयोटा बी कन्सिडर करूया. मग इथे याचं एक्सपेन्शन काय होणार, ए स्क्वेअर प्लस काय असतं 2ab असतं. इथं ए म्हणजेच एच आहे, इन टू बी करायचे तर इथे बी आहे आयोटा बी प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर मीन्स बी स्क्वेअर. इथं आहे आयोटा बी, त्याचं करावं लागेल होल स्क्वेअर, आयोटा बी होल स्क्वेअर. मग पुढे काय येणार बघा आता, ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस ए इंटू 2 इंटू ए इंटू बी करा आणि आयोटाला सेपरेट घ्या. काय येणार मग इथे आपलं 2ab आयोटा कॉमन केला प्लस आयोटा स्क्वेअर अँड बी स्क्वेअर होणार. आयोटा स्क्वेअर विल बी -1 अँड इट बी स्क्वेअर. नेक्स्ट हा मायनस होणार कारण इथे -1 आलेला आहे. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ ए बी इंटू आयोटा इट विल बी मायनस बी स्क्वेअर. मग आता हा जो मायनस बी स्क्वेअर आहे इट इज अ रियल नंबर and this a square is also a real number. Then we will get a minus b, a square minus b square plus 2ab iota. आणि इकडे आपण कन्सिडर केलेला आहे x प्लस आयोटा y. मग आपण काय करतो, सपोज दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असेल, इफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल देन देयर रियल पार्ट आर इक्वल एंड देयर करस्पॉन्डिंग इमेजनरी पार्ट ऑल्सो इक्वल. मग अगर ये दोनों कॉम्प्लेक्स नंबर इक्वल है तो उनका जो रियल एंड इमेजनरी पार्ट है वो क्या होगा, इक्वल होगा. यहाँ पे है एक्स प्लस आयोटा वाई इज इक्वल टू होगा ए स्क्वायर. तो फर्स्ट इसका रियल पार्ट इस रियल पार्ट के साथ इक्वल होगा. तो ये जो इक्वल्स टू में आया हुआ ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर ये पूरा टर्म ये रियल नंबर होगा क्योंकि यहाँ पे कहीं पर आयोटा नहीं है. तो ये रियल इमेजनरी पार्ट हो गया. तो इसका रियल पार्ट है एक्स. तो हम क्या करेंगे, बाय इक्वेटिंग रियल एंड इमेजनरी पार्ट वी विल गेट एक्स इज इक्वल्स टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर and y is equals to twice of ab. y is equals to twice of ab. बहुत ही सिंपल है, बस गिवन कॉम्प्लेक्स नंबर को क्या कंसिडर करना है, a प्लस आयोटा b और स्क्वायर रूट लेके हमें क्या फाइंड करना है, स्क्वायर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. देयरफॉर ये a प्लस आयोटा b क्या है, ये गिवन नंबर है, उसका स्क्वायर रूट फाइंड करना है तो हम अंडर रूट में लेंगे उसे क्योंकि स्क्वायर रूट तो फाइंड ही करना है. इज इक्वल टू कंसिडर करो a प्लस आयोटा b और दोनों साइड में ये स्क्वायर रूट हटाना है. इसके लिए हम क्या करेंगे, दोनों साइड में स्क्वायर करेंगे तो इसका स्क्वायर रूट तो चला जाएगा लेकिन यहाँ पे स्क्वायर आएगा. जो आने वाला स्क्वायर है ये ब्रैकेट का स्क्वायर है इसलिए यहाँ पे एक्सपेंशन होगा. कौन सा वाला आइडेंटिटी यूज किया यहाँ पे हमने, ए प्लस बी का होल स्क्वायर हमने यूज किया. तो हमें यहाँ तक ये मिला सब. हमने रियल पार्ट को अलग किया, इमेजनरी पार्ट को अलग किया और कंपेयर किया बस रियल पार्ट को रियल पार्ट के साथ, इमेजनरी पार्ट को इमेजनरी पार्ट के साथ. तो आगे जाकर क्या होगा, हमारे पास इस एक्स और वाई की जगह पे कोई नंबर मिलेगा. तो हम क्या करते हैं, एक एग्जाम्पल सॉल्व करके देखते हैं कि कैसे ये स्क्वायर रूट फाइंड करते हैं हम. इसका स्क्रीनशॉट ले लो ठीक से. देखो कोई क्वेश्चन है, अगर हमें वी हैव अ क्वेश्चन, फाइंड स्क्वायर रूट ऑफ -8 -6 आयोटा.
ये कोई एक कॉम्प्लेक्स नंबर है हमारे पास, हमें इसका फाइंड करना है स्क्वायर रूट। तो सेम प्रोसेस है, इससे पहले हमने जो अभी थ्योरम एक प्रूफ लिखा था उसी से हम सॉल्व करेंगे। देखो क्या करना है, लेट गिवन कॉम्प्लेक्स नंबर को क्या कंसिडर करो, a प्लस आयोटा बी, लेकिन इसका स्क्वायर रूट, लेट अंडर रूट -8 -6 आयोटा इज इक्वल्स टू क्या होगा, a प्लस आयोटा बी, ये हमने कन्सिडर किया। तर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला स्क्वेअर करायचा आहे, कारण हा स्क्वेअर रूट फाइंड करता येणार नाही आपल्याला। मग स्क्वेअर रूट असेल तर तो आपल्याला अगोदर तो स्क्वेअर रूटच इलिमिनेट करावा लागतो, आणि स्क्वेअर रूट कधी इलिमिनेट होतो, व्हेन वी टेकिंग स्क्वेअर टू द बोथ साइड। नाउ बाय टेकिंग स्क्वेअर टू बोथ साइड, by taking square to the both side we will get here -8 -6 iota is equals to a plus iota b का होल स्क्वायर, क्या a प्लस आयोटा b का होल स्क्वायर। अगेन इसको हम एक्सपांड करेंगे बाय द a प्लस बी होल स्क्वायर आइडेंटिटी, तो हमें एक्सपेंशन मिलेगा a स्क्वायर। इससे पहले ऑलरेडी हमने सॉल्व किया है, यहाँ पे क्या होता है, बीच में 2ab आता है और लास्ट में आयोटा b का होल स्क्वायर, जो इससे पहले हमने सॉल्व किया तो डायरेक्टली लिखते हैं, यहाँ पे माइनस आता b स्क्वायर रियल पार्ट और यहाँ पे आएगा 2ab आयोटा। ठीक है, इसका एक्सपेंशन करके हमें ये मिलने वाला है। अभी इससे पहले मैंने आपको बताया, अभी आप ये अगर नहीं समझा तो आप इसको एक्सपांड करो a प्लस बी होल स्क्वायर के फॉर्मूला यूज करके, तो आपको ये मिल जाएगा। यहाँ पे है -8 -6 आयोटा। तो अब हम क्या करेंगे, इसका रियल पार्ट इसके साथ कंपेयर करेंगे और ये इमेजिनरी पार्ट के साथ कंपेयर करेंगे। देन वी विल गेट बाय इक्वेटिंग रियल एंड इमेजिनरी पार्ट, वी विल गेट -8 इज इक्वल्स टू a स्क्वायर माइनस b स्क्वायर एंड -6 इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ ab। देखो ये वाला पूरा इमेजिनरी पार्ट है, यहाँ पे लिया, और इधर क्या है, इमेजिनरी पार्ट के साथ -6 है, तो ये इमेजिनरी नंबर इस इमेजिनरी नंबर के साथ ऐड कर दिया हमने, ये सॉरी इक्वल कर दिया। तो यहाँ पे क्या मिला, ये इक्वेशन मिला और ये वाला इक्वेशन मिला। तो अब हम क्या करेंगे, इसको एज ए लीनियर इक्वेशन सॉल्व करेंगे। तो पहले तो हम यहाँ से तो कोई वैल्यू नहीं मिलेगी, लेकिन यहाँ से मिलेगी। ये 2 क्या करेगा, इस 6 को कैंसिल करेगा, तो ये बचेगा -3 इज इक्वल टू मिलेगा हमें ए बी। या तो a को ट्रांसफर करो या तो b को ट्रांसफर करो। अगर a को ट्रांसफर किया तो ये मिलेगा -3 अपॉन a इज इक्वल टू क्या हो जाएगा b। ये मिले हमें b की वैल्यू a के फॉर्म में। अब ये b इज इक्वल टू -3 बाय a, इस b स्क्वायर के प्लेस पर हमें सब्स्टिट्यूट करना है। -8 a स्क्वायर माइनस, देखो यहाँ पे है -3 अपॉन a का होल स्क्वायर, -3 अपॉन a का होल स्क्वायर तो आएगा a स्क्वायर, ये -3 का स्क्वायर 9 ही आएगा, +9 और a का स्क्वायर a स्क्वायर, यहाँ पे मिला -8। तो अब देखो इसको सॉल्व करो, बस क्रॉस मल्टीप्लाई किया तो क्या होगा, -8 इज इक्वल टू a इंटू a रेस टू 4 -9 अपॉन a स्क्वायर। आता हा a स्क्वायर का होणार, इकडे -8 ला मल्टिप्लाय होणार, देन a स्क्वायर -8 a स्क्वायर इज इक्वल्स टू a रेस टू 4 -9। मग हे काय झालं, क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म जर सगळ्या टर्म्सला जर आपण चेंज केलं तर a रेस टू 4 +8a स्क्वायर, कारण आपण या 8a स्क्वायर इकडे ट्रान्सफर करणार, -9 इज इक्वल्स टू 0। आता हे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, आता आपल्याला काय होणार, इथे a आणि b ची व्हॅल्यू मिळणार, इथे a ची व्हॅल्यू मिळणार, सॉरी इथे काय मिळणार आपल्याला, फक्त a ची व्हॅल्यू मिळणार, कारण हे क्वाड्रेटिक इक्वेशन 1 व्हेरिएबलमध्ये एक आपल्याला a मिळणार। मग a आल्यानंतर आपण ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला b फाइंड होणार, आणि हे जे आपल्याला a आणि b फाइंड होणार आहे त्या a आणि b ला आपण इथे सबस्टिट्यूट करायचं। म्हणजेच काय असेल, a च्या प्लेसवरती आपण इथे आलेली a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि b ची व्हॅल्यू जी इथे a सबस्टिट्यूट केल्यावरती येणार आहे ती या b च्या प्लेसवरती सबस्टिट्यूट केली, देन वी विल गेट स्क्वेअर रूट ऑफ गिवन नंबर, ओके। बस एक क्वाड्रेटिक इक्वेशन आपको सॉल्व करना पड़ेगा। ओके, अब तक हमने कॉम्प्लेक्स नंबर का पूरा अल्जेब्रा खत्म किया है कॉम्प्लेक्स नंबर का। अब हमें देखना है ज्योमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। तर ज्योमेट्री म्हणजे काय असतं, ज्योमेट्री म्हणजे काय, तर त्या नंबरचं ग्राफवरती काय वर्क असतं। आतापर्यंत आपण बघितलं लिनियर इक्वेशन असेल, क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, ते ग्राफवरती कसे प्लॉट होतात। तर आपल्या कॉम्प्लेक्स नंबरला कसं आपण प्लॉट करणार, कॉम्प्लेक्स नंबर तर एक इमेजिनरी नंबर आहे। नॉर्मल नंबरला आपण कसं रिप्रेझेंट केलं होतं, सपोज हा 3.3,2 हा नंबर आहे, त्याला आपण ग्राफवरती कसं रिप्रेझेंट करणार, एक एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करणार, 1 2 -1 -2 -1 -2 -3 1 2 3, इकडे पण येणार सपोज 3। तर हा नंबर आपण कसं प्लॉट केला होता, एक्स ॲक्सिसचा 3 अँड वाय ॲक्सिस 2, देन वी विल गेट द पॉईंट हिअर, दिस पॉईंट विल बी 3,2। हे आहे कार्टेशियन सिस्टममध्ये रिप्रेझेंटेशन, हा कार्टेशियन सिस्टमचं रिप्रेझेंटेशन आहे। बट आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करायचं, मग कॉम्प्लेक्स नंबर तर या प्लेनवरती रिप्रेझेंट करता येणार नाही, बट सिमिलर प्लेन आपल्याला यूज करायचा आहे। आणि या प्लेनला आपण म्हटलं होतं कार्टेशियन सिस्टम, आणि कॉम्प्लेक्स नंबर ज्या प्लेनवरती आपण रिप्रेझेंट करणार दॅट प्लेन विल बी आर्गन प्लेन या फिर आर्गन प्लेन। आर्गन मॅथमॅटिशियन यांनीच तो वर्क केलेला आहे त्यावरती आणि त्यांनीच ती सिस्टम शोधली आहे, म्हणून त्याला आर्गन प्लेन म्हणणार आपण। तर आपण बघूया आता आर्गन डायग्राम, और आर्गन डायग्राम म्हटलं तरी चालेल किंवा मग कॉम्प्लेक्स प्लेन म्हटलं तरी चालेल।
कॉम्प्लेक्स प्लेन. या आर्गन बाबांनी काय केलं, कार्टेशियन सिस्टमलाच इमॅजिनरी सिस्टममध्ये कन्वर्ट केलं. ते काय म्हटलंय, सपोज आपल्याकडं हा ग्राफ आहे, ग्राफवरती आपण काय करतो, या एक्स ॲक्सिस, याला एक्स ॲक्सिस म्हणतो, ओके, आणि हा जो व्हर्टिकली असतो याला आपण म्हणतो वाय ॲक्सिस. तर आर्गन बाबांनी काय केलं, ते म्हटलं की कॉम्प्लेक्स नंबर काय असतो आपला, हा जो झेड आहे, आपण याला या झेडला रिप्रेझेंट करतो इन द फॉर्म ऑफ ए प्लस आयोटा बी. तर ते आर्गन बाबा म्हटले की हा जो नंबर आहे ना, तर हा जो रिअल पार्ट आहे आपण एक्स ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करायचं. काय करायचं, या एक्स ॲक्सिसलाच रिअल ॲक्सिस म्हणायचं इन कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये. हा एक्स ॲक्सिसलाच काय म्हटलं त्यांनी, रिअल प्लेन या फिर रिअल ॲक्सिस, याला काय म्हटलं, रिअल ॲक्सिस. अँड दिस बी मीन्स हा जो इमॅजिनरी नंबर असतो, तो इमॅजिनरी नंबर ते काय म्हटले, या वाय ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करा. मग त्यांनी याला काय म्हटलं, इमॅजिनरी ॲक्सिस. याला काय म्हटलं त्यांनी, इमॅजिनरी ॲक्सिस. सेम प्लेन आहे जो आपण कार्टेशियन सिस्टममध्ये यूज करतो, एक्स अँड वाय. फक्त इथे थोडं चेंज करायचं, याला रिअल ॲक्सिस म्हणायचं, याला इमॅजिनरी ॲक्सिस. ड्रॉ तर आपण एक्स आणि वायच करणार आहोत, फक्त कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करते म्हणून हा इमॅजिनरी आणि हा रिअल ॲक्सिस. मग आता हा झेड जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, ए प्लस आयोटा बी. मग सपोज इकडे ए आहे, इकडे बी आहे, तर काय असणार आहे, हा जो बी आहे हा वाय ॲक्सिसवरचा म्हणजेच इमॅजिनरी ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट असेल, अँड ए विल बी कोऑर्डिनेट ऑन द एक्स ॲक्सिस, दॅट इज रिअल ॲक्सिस. मग असं कन्सिडर करा की ए पर्यंत हे डिस्टन्स आहे आणि हे बी पर्यंतचं डिस्टन्स आहे. तर यांचं इंटरसेक्शन बघा, इथे जर सपोज आलं तर हा पॉईंट असणार आहे ए कॉमा बी. सिंपल आहे. जसं आपण एक्स वाय यूज करून कार्टेशियन सिस्टममध्ये नंबर्स रिप्रेझेंट करतो. आपल्याला एक्स कोऑर्डिनेट मिळाला तर त्याला आपण मायनस आहे का प्लस आहे ते चेक करतो आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करतो. तसं सेम आहे, जो रिअल पार्ट असतो त्याला एक्स ॲक्सिसवरती कन्सिडर करायचं आणि जो इमॅजिनरी पार्ट असतो त्याला आपण वाय ॲक्सिसवरती कन्सिडर करायचं. आता सपोज आपल्याकडे प्लेन एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन मीन्स एक रिअल कॉम्प्लेक्स नंबर आहे. लेट गिवन कॉम्प्लेक्स नंबर विल बी 3 + 2 आयोटा. मग सिस्टम तर सेम असेल, त्याला आपण म्हणणार आर्गन डायग्राम और कॉम्प्लेक्स सिस्टम या फिर कॉम्प्लेक्स प्लेन. हा असणार आहे आपला रिअल ॲक्सिस अँड दिस विल बी इमॅजिनरी ॲक्सिस. हा काय असणार आहे, इमॅजिनरी ॲक्सिस. मग रिअल पार्ट आहे, सपोज आपण इथे रिप्रेझेंट करूया 1 2 3 अँड इन्फिनिटपर्यंत जातं, ते आपल्याला रिक्वायर्ड नाही आहे. -1 -2 -3 -4 देन 1 2 3 4 -1 -2 -3 -4. आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे नंबर 3 + 2 आयोटा. तर हा 3 + 2 आयोटा जो आहे त्याचे जे कोऑर्डिनेट असणार आहे 3 ते असणार आहे 2,3. हा एक्स ॲक्सिसवरती रिअल पार्ट अँड वाय ॲक्सिसवरती इमॅजिनरी पार्ट. देन सिम्पली 3 हा इथे आहे आणि 2 ॲक्सिसचा इथे आहे, म्हणजे हा नंबर इथे रिप्रेझेंट करणार. तर हा जो झेड आहे तो आहे इथे. ठीक आहे. सपोज आपण एक पी पॉईंट रिप्रेझेंट करतोय, एक दुसरा नंबर घेऊया Z2. सपोज आपल्याकडे आहे 3, -4 आयोटा. 3, -4 आयोटा. मग आता 3, प्लस आहे ते येणार रिअल ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह डायरेक्शनला. मग इकडे येणार हे 3 आणि -4 इमॅजिनरी ॲक्सिसवरती इकडे आहे डाऊनवर्ड साईडला. तर ह्यांचं इंटरसेक्शन इथे येणार, तर हा तो पॉईंट असणार आहे Z2 घेतला होता. क्लिअर आहे. सिंपल आहे. जसं आपण कार्टेशियन सिस्टम यूज केली तसंच इथे पण यूज करायचं. फक्त याचं नाव आहे आर्गन डायग्राम और कॉम्प्लेक्स प्लेन, कारण याच्यामध्ये आपण इमॅजिनरी, हा जो वाय ॲक्सिस आहे त्याला आपण इमॅजिनरी ॲक्सिस म्हणणार फक्त, आणि जो एक्स ॲक्सिस आहे त्याला रिअल ॲक्सिस. हा एक फर्स्ट पॉईंट होता की आपण कार्टेशियन सिस्टममध्ये जसं प्लॉट करतो डायग्राम्स आणि ग्राफ, तर सेम कॉम्प्लेक्स नंबरला सुद्धा ग्राफवरती मीन्स एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या टाईपनं आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. तर त्याला आपण म्हटलं आर्गन प्लेन और कॉम्प्लेक्स प्लेन, आणि त्याला रिप्रेझेंट करायची ही मेथड आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, मॉड्युलस ऑफ झेड मीन्स कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर एकदम सिंपल आहे. आपण आता जे बघितलं आर्गन डायग्राममध्ये कसं आपण पॉईंट किंवा तो नंबर प्लॉट करतो, त्याचं पॉईंटचं त्या नंबरचं लोकेशन कसं फॉर्म करतो, सेम तेच आहे. तर आता सपोज आपल्याकडे हा ग्राफ आहे, हा रिअल ॲक्सिस, हा इमॅजिनरी ॲक्सिस. आता सपोज इथे कुठेतरी एक पॉईंट आहे P, इथे कुठेतरी काय आहे, एक पॉईंट आहे P, आणि त्याचं सपोज कोऑर्डिनेट आहेत एक्स कॉमा वाय. असं कन्सिडर करा की एक्स कॉमा वाय त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. तर आता आपण बघितलं की एक्स ॲक्सिस म्हणजे रिअल ॲक्सिसवरती जो असतो तो कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट असतो, आणि वाय ॲक्सिसचं जे डिस्टन्स असतं ते असतं इमॅजिनरी पार्ट. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हा नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर Z, तो आहे एक्स + आयोटा
वाय. एक्स प्लस आयोटा वायला आपण कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये या टाईपने रिप्रेझेंट करणार. तर मॉड्युलस झेड म्हणजे काय, मॉड ऑफ झेड म्हणजे काय, हे तर सिंपल आहे की इथे हा जो पॉईंट आहे तो हा नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर. तर हे असतं ओरिजिन, हे असतं ओरिजिन, आणि या ओरिजिनपासून त्या नंबरचं डिस्टन्स या पॉईंटचं डिस्टन्स म्हणजेच मॉड ऑफ झेड. मग सिम्पली मॉड ऑफ झेड मीन्स डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम द ओरिजिन. सिम्पली मॉड्युलस ऑफ झेड इज द डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. मॉड ऑफ झेड मीन्स डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. मॉड ऑफ झेड म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. काहीच नाही आहे, मॉड म्हटलं तर डिस्टन्स, मॉड म्हटलं तर डिस्टन्स. कितनी दूर कितनी पास, ये कितनी दूर है इस ओरिजिन से, इसके लिए हम उसे बोलेंगे मॉड ऑफ झेड. मॉड ऑफ झेड. तो हमें पता है कि रियल एक्सिस मतलब क्या होता है, रियल एक्सिस का डिस्टेंस जो होता है वो ओरिजिन से लेकर यहाँ तक ये एक्स होता है, ये सबको पता होगा, ये होता है एक्स, और ये ऊपर वाला होता है वाई, ये डिस्टेंस होता है वाई. तो ये भी होगा वाई, ये होगा एक्स, ऊपर तो लिखा ही है. तो फिर अगर हमें ये डिस्टेंस फाइंड करना है तो उसे बोलेंगे हम मॉड ऑफ झेड, मॉड ऑफ झेड, उसे बोलेंगे मॉड ऑफ झेड. तो बाय पाइथागोरस थ्योरम सबको आता है, ये इसको हम जनरली हाइपोटेनस बोलते हैं. हाइपोटेनस का स्क्वायर इज इक्वल्स टू क्या होता है, बेस स्क्वायर प्लस हाइट स्क्वायर. उसी तरह यहाँ भी आएगा, यहाँ भी आएगा, लेकिन स्क्वायर उधर ट्रांसफर करना पड़ेगा हमें. तो ये स्क्वायर ट्रांसफर करने के बाद अगर ये एक्स है तो ये एक्स का स्क्वायर प्लस ये वाई है तो वाई का स्क्वायर, ये वाई का स्क्वायर. तो फिर अगर हमें उस कॉम्प्लेक्स नंबर का ओरिजिन से अगर डिस्टेंस फाइंड करना है तो सिंपली रियल पार्ट का स्क्वायर प्लस इमेजिनरी पार्ट का स्क्वायर. क्या, अगर किसी नंबर का, किसी कॉम्प्लेक्स नंबर का ओरिजिन से डिस्टेंस अगर फाइंड करना है तो सिंपली क्या करना है, रियल पार्ट का स्क्वायर प्लस इमेजिनरी पार्ट का स्क्वायर और अंडर रूट. काय करायचं आहे, काय करायचं आहे, जर डिस्टन्स फाइंड करायचं आहे, कशाचं डिस्टन्स, गिवन कॉम्प्लेक्स नंबरचं. कुठून डिस्टन्स फाइंड करायचं आहे, ओरिजिनपासून. तर ओरिजिनपासून डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर काय करणार, रियल पार्टचा स्क्वायर प्लस इमेजिनरी पार्टचा स्क्वायर अंडर रूट. रियल पार्टचा स्क्वायर प्लस इमेजिनरी पार्टचा स्क्वायर अंडर रूट. फॉर एक्झाम्पल एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे, एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे 4 + 5 आयोटा, 4 + 5 आयोटा. तर याचा डिस्टन्स ओरिजिनपासून फाइंड करायचं असेल तर आपण याला कम्पेअर करायचं ना. आता आपण याला कम्पेअर करायचं असं ए प्लस आयोटा बी. तर हा बी असेल, हा ए असेल, हा बी असेल. मॉड ऑफ झेड, डिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे मॉड ऑफ झेड, म्हणजेच आपण काय करणार ते मॉड ऑफ झेड इज इक्वल्स टू अंडर रूटमध्ये काय, स्क्वेअर ऑफ रियल नंबर प्लस स्क्वेअर ऑफ इमॅजिनरी नंबर अंडर रूट. हे अंडर रूट तर आहे, 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर विल बी अंडर रूट 4 स्क्वेअर इज 16, 5 स्क्वेअर इज 25, इट विल बी ॲडिशन करा 4 1 41, इट विल बी 41, अंडर रूट 41. तर मॉड ऑफ झेड काय आलं, अंडर रूट 41. मॉड ऑफ झेड इज अंडर रूट 41. ओके, सिम्पली मॉड मीन्स डिस्टन्स, मॉड मीन्स डिस्टन्स, मॉड मीन्स डिस्टन्स. खतम, टाटा, बाय बाय. ओके, लास्ट वन इज, एक लास्ट पार्ट आहे जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, आर्ग्युमेंट और लास्ट पार्ट आहे आर्ग्युमेंट और ॲम्प्लिट्यूड. आर्ग्युमेंट और ॲम्प्लिट्यूड. आता आपण बघितलं की असा एक ग्राफ असतो, त्याला इमॅजिनरी म्हटलं होतं आपण आणि याला रिअल पार्ट म्हटलं होतं. हा रिअल आणि इमॅजिनरी. तर काय असतं, आपल्याला जर अँगल फॉर्म करायचं असेल, आता समजा इथे पॉईंट आहे हा पी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स, वाय. तर आपण अगोदरच बोलतोय की हा इमॅजिनरी ॲक्सिस आहे, इमॅजिनरी ॲक्सिस आहे आणि हा रिअल ॲक्सिस आहे. ओके, आणि या पॉईंटनं सपोज ओरिजिन सोबत विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ दिस ॲक्सिस, तर इथे एक अँगल फॉर्म होतो, इथे एक अँगल फॉर्म होतो. सपोज आपण त्या अँगलला थीटा म्हटलं, सपोज त्या अँगलला आपण थीटा म्हटलं, तर हा थीटा म्हणजेच असतं आर्ग्युमेंट. थीटा म्हणजेच असतं आर्ग्युमेंट ऑफ झेड. आर्ग्युमेंट ऑफ झेड मीन्स गिवन कॉम्प्लेक्स नंबर. त्या गिवन कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट इट मीन्स झेड. त्याला असं शॉर्टमध्ये असं लिहितं ARG ऑफ झेड, ARG ऑफ झेड, ARG ऑफ झेड, ARG ऑफ झेड. सिम्पली अगेन सपोज हा आपण म्हणतो हे कोणता असतं, हा नंबर रिप्रेझेंट करतो इमॅजिनरी आणि हा रिअल. मग सपोज आपल्याकडे काय आहे, झेड नंबर जो आहे तो A + आयोटा बी आहे, A + आयोटा बी आहे. तर हे डिस्टन्स म्हणजे ए असेल, हे आपल्याला मिळणार बी, आणि दॅट विल बी मॉड ऑफ झेड, दॅट विल बी मॉड ऑफ झेड, दॅट विल बी मॉड ऑफ झेड. आपल्याला फाइंड करायचा हा अँगल, आपल्याला फाइंड करायचा हा अँगल, ट्रिग्नोमेट्री यूज करायचं, साइन कॉस टॅन. तर जनरली आपल्याला बेस आहे, हाईट आहे, मीन्स अपोजिट साईड आहे, ॲडजस्टंट साईड आहे, देन वी विल यूज टॅन. तर वी विल गेट टॅन थीटा इज इक्वल्स टू काय असतं, टॅन थीटा मीन्स हिअर विल बी B/A. टॅन थीटा इज परपेंडिक्युलर साइड अपॉन बेस.
और अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड, इट विल बी बी अपॉन ए. आपल्याला फक्त थीटा फाइंड करायचं आहे. देन ट्रान्सफर दिस टॅन देअर, इट विल बी टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. 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 आपल्याला जर थीटा फाइंड करायचं असेल तर टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. आपल्याला जर थीटा फाइंड करायचं असेल तर टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. झेड आहे सपोज 2 + 2 आयोटा. 2 + 2 आयोटा. इट मीन्स आता या एच्या प्लेसवरती 2ला रिप्लेस करा, बीच्या प्लेसवरती 2ला रिप्लेस करा, कारण कम्पेअर करायचं आहे. देन थीटा मीन्स दिस आर्ग्युमेंट ऑफ झेड इट विल बी टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए असतं. मग आपण या बी अपॉन एला रिप्लेस करणार. टॅन इनवर्स ऑफ बी मीन्स 2 and a means also 2. It will be tan of 1, tan inverse of 1 कारण 2 cancel, and tan inverse of 1 means 45 degree कारण 45 degree ला tan काय असतो 1 असतो. 45 degree tan काय असतो 1 असतो. Another example will be, another example घेऊया. Suppose we have √3 + iota. √3 + iota, it means a is equals to √3 and b is equals to 1. Then replace this value in a + b. तर आपण घेतो टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. तर बीची व्हॅल्यू आहे 1 अँड एची व्हॅल्यू आहे √3. इट विल बी 1/√3 कधी असतो टॅन ॲट 30 डिग्री. ॲट 30 डिग्री. नाऊ दिस ऑल अबाउट द जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स नंबरचे इंट्रोडक्शन बघितलं आहे, सेकंडमध्ये अल्जेब्रा बघितला आणि त्यानंतरचे काही क्वेश्चनसुद्धा आपण बघितलेले आहेत. आपण काय पूर्ण त्याच्यावरती क्वेश्चन्स मीन्स एक्झाम्पल बघितले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. अँड टुडे वी हॅव सीन अबाउट स्क्वायर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. देन देअर ऑर्गन प्लेन या फिर कॉम्प्लेक्स प्लेन भी बोल सकते हैं. नेक्स्ट वी हैव स्टडीड अबाउट मॉड्यूलस ऑफ झेड मीन्स मॉड्यूलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्यूलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मीन्स मॉड्यूलस मीन्स डिस्टन्स. मॉड्यूलस मीन्स त्या कॉम्प्लेक्स नंबर्स, त्या नंबरचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स म्हणजे आपण काय बघितलं त्याला म्हटलं आपण मॉड्यूलस ऑफ झेड मीन्स मॉड्यूलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट आपण बघितला आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट मीन्स तो जो नंबर आहे ओरिजिनसोबत एक्स ॲक्सिस आणि ओरिजिन जो अँगल फॉर्म करतो विथ एक्स ॲक्सिस किंवा या रिअल ॲक्सिस सोबत, त्याला आपण म्हणणार आर्ग्युमेंट ऑफ झेड मीन्स अँगल फॉर्म बाय दिस नंबर ऑर पॉईंट. ओके. आता यावरचे काही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्वेश्चन्स बघणार आहोत, काही MCQs बघणार आहोत. तोपर्यंत जेवढे काही हे 2-3 लेक्चर झाले आहे सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करा. रिमेनिंग पार्टमध्ये आपण काय करणार त्याचे MCQs घेऊया. तोपर्यंत बाय बाय.